प्रियंका ठाकरे शंखनाद प्रस्तुत विशेष मुलाखत मध्ये आपलं खूप खूप स्वागत। आतापर्यंत आपण देशातला नक्षलवाद, त्याचे दुष्परिणाम आणि सरकारच्या माध्यमातून सुरू असलेल्या उपाययोजनांची चर्चा केली। या विषयाचे अभ्यासक आणि पत्रकार फहीम खान यांनी अतिशय उत्कृष्ट अभ्यासपूर्ण विवेचन या संदर्भात केलं। आज आपण नक्षलवाद नियंत्रणात आणण्यासाठी घातलेल्या शासकीय पातळीवरच्या प्रयत्नांबाबत चर्चा करूयात। नमस्कार सर, शंखनाद प्रस्तुत विशेष मुलाखत मध्ये आपलं पुनश्च एकदा खूप खूप स्वागत। सर, मला सांगा की चर्चेच्या सुरुवातीला दादानोरा आणि आत्मसमर्पण योजना काय आहे? गडचिरोली पोलिसांबद्दल आपण मागच्या याच्यात चर्चा केली होती की गडचिरोलीमध्ये संपूर्ण नक्सल विरोधीची योजना आहे ती यशस्वी झाली। मग नक्सलवाद्यांच्या विरोधात असं काय केलं गडचिरोली पोलिसांनी ते जाणून घेण्याची गरज आहे। तर सुरुवात ही झाली ग्रामभेट या योजनेपासून। गडचिरोली पोलिसांचे तत्कालीन जे अधिकारी होते त्या लोकांनी एक ग्रामभेट योजना सुरू केली। ग्रामभेट योजना काय होती तर जे दुर्गम भागात पोलीस स्टेशन आहेत किंवा पोलीस चौक्या आहेत तिथे राहणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्या परिसरात जी गावं आहेत किंवा जी पाडे आहेत त्या ठिकाणी आदिवासींकडे जायचं, त्यांच्याशी बोलायचं, त्यांच्या समस्या जाणून घ्यायच्या आणि त्या समस्या जेव्हा ते वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक करतील त्यावेळी त्यांना ते सांगतील। आणि ते वरिष्ठ अधिकारी म्हणजे एसडीपीओ लेवलचे अधिकारी असतील। एसडीपीओ लेवलचे अधिकारी जेव्हा एसपी सोबत बैठक करतील, क्राईम बैठक जेव्हा त्यांची होईल त्यावेळी ते त्यांना त्या ग्रामभेटीची माहिती देतील आणि सांगतील की सर आमच्या या भागामध्ये या समस्या आहेत आणि या कामं झालेले पाहिजे। आणि मग एसपी कलेक्टर सोबत चर्चा करतील आणि शासकीय स्तरावर आपण काय करू शकतो यांच्यासाठी, त्या योजना त्या लोकांना कशा पोहोचवू शकतो, त्यांच्या समस्या कशा मिटवू शकतो याच्यावर चर्चा होऊन ते सरतेशेवटी केलं जायचं। पण हे खूप प्रोसेस जी होती ती दूरपर्यंत जायची, म्हणजे त्यांनी आधी यांना सांगायचं, यांनी त्यांना सांगायचं, त्यांनी त्यांना सांगायचं, त्याच्यामुळे खूप डिले व्हायचा। डिले होत असल्यामुळे यांना असं वाटलं की योजना चांगली आहे, त्याचा फायदाही होत आहे, पण तो खूप वेळाने पोहोचत आहे आणि म्हणून मग एक नवीन योजना तयार झाली आणि ती योजना होती जनजागरण संमेलन। आता जनजागरण संमेलन म्हणजे काय तर जिल्हा स्तरावरच्या बड्या अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या माध्यमातून एखाद्या गावात जायचं, दुर्गम भागात जायचं, त्या ठिकाणी जनजागरण मेळावे आयोजित करायचे। जनजागरण मेळाव्याच्या दरम्यान त्या ठिकाणी आदिवासींचं असं असतं की सामूहिक विवाह मेळावे वगैरे होतात, तर ते विवाह मेळावे तिथे व्हायचे। शासकीय योजना ज्या आहेत त्यांचे स्टॉल लागायचे, मोठे मोठे अधिकारी तिथे यायचे, कृषी अधिकारी यायचे, जिल्हाधिकारी यायचे, सीओ यायचे। तर हे लोक डायरेक्ट तिथल्या लोकांशी बोलायचे। सरपंच असेल, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी असतील ग्रामीण भागातले किंवा ग्राम पंचायतीचे सदस्य असतील, या लोकांसोबत डायरेक्ट त्यांचं वार्तालाप व्हायला लागलं। जनजागरण मेळावा म्हणजे असा प्रकार झालेला होता त्या काळामध्ये की पोलीस आणि शासकीय यंत्रणा ही जिल्हा सोडून, जे जिल्ह्याचं मुख्यालय सोडून त्या पर्टिक्युलर गावामध्ये त्या दिवशी असायची आणि त्या दिवशी त्या गावामध्ये जत्रेचं वातावरण असायचं, म्हणजे गोकुळ प्रथा म्हणून जे एक अस्तित्वात आहे। आणि हे असं का करावं लागलं तर आदिवासी समाज मुळात मनोरंजन आणि याच्यात राहणारा समाज आहे तो, आणि त्याला असं वाटतं की माझ्या सराउंडिंग मध्ये, माझ्या जंगलाच्या आसपास मध्ये मेळावे व्हावे, जत्रा व्हावी आणि त्याच्यात तो विरंगुळा म्हणून तो तिथे राहतो। प्रशासनाने ते हेरलं आणि त्यांना इथे मुख्यालयात बोलवण्यापेक्षा स्वतः प्रशासन पोलिसांसह आपल्या योजनांसह या मेळाव्याच्या स्वरूपात त्यांच्या गावापर्यंत पोहोचला। तर त्यांना असं वाटायला लागलं की आमच्या गावात प्रशासन आलेलं आहे, म्हणून त्यांना काही वेगळं कुठे जायची गरज वाटली नाही। दुसरं, जनजागरण मेळावे म्हणजे फक्त शासकीय अधिकाऱ्यांनी भाषणांची बंबार्डिंग करायची, त्यांना फक्त शासकीय योजना सांगायच्या आणि बोर करायचं असं स्वरूप ठेवला नाही अजिबात। असं स्वरूप ठेवलं जसं काही एखादा मोठा कार्यक्रम आहे आणि त्यांचा आदिवासींचा कार्यक्रम आहे, मग त्याच्यात आदिवासींचं लोकनृत्य ठेवलं, आदिवासी यायचे, डान्स करायचे, नाचायचे, म्हणजे आणि जेवण करायचे, सामूहिक जेवण व्हायचं, अधिकारी त्यांच्यासोबत जेवण करायचे, मग चर्चा व्हायच्या। तर एकंदरीत पूर्ण दिवस हा प्रशासन आदिवासींसोबत घालवायचा। त्याच्यामुळे काय झालं की त्यांच्यातली जी दुरी होती, म्हणजे आदिवासींना त्यांच्या डोक्यात हे सांगितलेलं होतं नक्षलवाद्यांनी की सिस्टम तुम्हारे लिए नहीं है, सिस्टम तुम्हारा नहीं है, सिस्टम तुम्हारे खिलाफ है। हा जो सिस्टम होता प्रशासन, तो प्रशासन काय आहे, कसा दिसतो
हे आदिवासींना याच्या अगोदर कधीही कळलं नव्हतं, त्यांना ते माहितीच नव्हतं. प्रशासन म्हणजे कोणीतरी हातात बंदूक घेऊन वर्दी घातलेला पोलीस म्हणजे प्रशासन. कारण नक्षलवाद्यांनी तशी इमेज तयार केली होती आणि त्या इमेज मधूनच आदिवासी प्रशासनाला बघायचा, सरकारला बघायचा. पण पहिल्यांदा जनजागरण संमेलनाच्या माध्यमातून लोकांना, आदिवासींना हे कळलं की प्रशासनाचा असाही एक चेहरा आहे जो माझ्यासोबत बोलतो, माझ्या फायद्याच्या योजना घेऊन आलेला आहे. आणि मग ते वार्तालाप वाढलं. जसजसे जनजागरण मेळावे वाढत गेले तसतसा त्याचा रिस्पॉन्सही खूप वाढला आणि गावागावात ही योजना जी होती ना एक उत्सवासारखी व्हायला लागली. आणि त्याचा फायदा हा नंतरच्या काळात हळूहळू प्रकर्षाने जाणवायला लागला. अच्छा सर, मला सांगा की नक्षलविरोधी अभियानाला बळ कशामुळे मिळाले आणि त्याचा मुख्य पाया काय राहिला आहे? नाही, मुख्य पाया तर ग्रामभेटच आहे. कारण पहिल्यांदा ज्या कोणत्या अधिकाऱ्याने ग्रामभेट ही योजना सुरू केली त्याला खऱ्या अर्थानं त्याचं हे केलं पाहिजे, अभिनंदन केलं पाहिजे त्या अधिकाऱ्यांचं, ज्यांनी ग्रामभेट ही योजना डोक्यात आणली. कारण ग्रामभेटच्या अगोदर 1980च्या नंतर पासून तर ग्रामभेट पर्यंत पोलिसांची जी इमेज होती, म्हणजे प्रशासन म्हणजे पोलीस, शासन म्हणजे पोलीस आणि पोलिसांची इमेज म्हणजे नक्षलवाद्यांच्या विरोधात बंदूक घेऊन वावरणारा, संध्याकाळी 6-7 नंतर प्रत्येक पोलीस स्टेशनला लॉक लावून आतमध्ये स्वतःची सुरक्षा करत बसणारा आणि नक्षलवाद्यांच्या विरोधात जो रोष आहे तो रोष कुठेतरी गावकऱ्यांवर किंवा आदिवासींवर काढणारा म्हणजे पोलीस. आणि असा पोलीस इमेज असलेला पोलीस हाच प्रशासन आणि हेच शासन. त्याच्यामुळे लोकांच्या मनात शासनाची जी इमेज होती ती अशी होती की दंडुकेशाही करणारा, हातात बंदूक घेऊन वावरणारा, म्हणजे एकीकडे नक्षलवादीही तेच करतात आणि शासनही तेच करतं, अशी दोन भूमिका होती. पण ज्या कोणत्या अधिकाऱ्याच्या डोक्यातून, सुपीक डोक्यातून ही योजना बाहेर आली, ग्रामभेटीची, लोकांपर्यंत जायचं, लोकांना समजून घ्यायचं, पोलिसांची इमेज सुधारायला लागली. पोलिसांची इमेज सुधारली म्हणजे प्रकर्षाने शासनाची आणि प्रशासनाची इमेज सुधारली. ही खरी सुरुवात झाली. पण ग्रामभेट मध्ये डिले व्हायचं म्हणून जनजागरण मेळावे आलेत आणि जनजागरण मेळावा हा सर्वात मोठा हत्यार, सुरुवातीचा हत्यार मी मानतो. गडचिरोलीमध्ये जी काही क्रांती आज दिसते आहे, नक्षलवाद संपुष्टात आलेला आहे असं म्हणण्याची ऐपत आज जी पोलिसांच्या अधिकाऱ्यांमध्ये दिसते आहे किंवा शासनामध्ये दिसते आहे, ती फक्त आणि फक्त त्या पहिल्या प्रयत्नामुळे जनजागरण मेळावे जर झाले नसते तर कदाचित एवढ्या मोठ्या प्रमाणात जिल्हा मुख्यालयात बसणारं प्रशासन एकत्रित गावामध्ये गेलं नसतं, पाड्यांवर गेलं नसतं आणि आदिवासींसोबत इतके जास्त त्यांचे वार्तालाप झाले नसते, घनिष्ठ संबंध झाले नसते आणि कदाचित योजना पोहोचली नसती. आणि आज आपण जे चित्र बघतोय गडचिरोलीचं, की उद्योग मंत्री म्हणतात की गडचिरोली हा उद्योगांचा जिल्हा होईल किंवा सीएम म्हणतात, डीसीएम म्हणतात की गडचिरोलीची जी ओळख, जुनी ओळख आहे ती आम्ही आता पुसून टाकू. ती पुसून टाकण्याची जी स्थिती आज आलेली आहे ती स्थिती त्या पहिल्या प्रयत्नांमुळे आली असं मला वाटतं. आपण म्हणतो सर की प्रयत्न वाढूचे कण रगडितात तेलही गळे. सर मला सांगा की 1980 पासून तर आता गडचिरोली भागातील आदिवासींची परिस्थिती कशी आहे, त्यामध्ये काही सुधारणा दिसते का? सुधारणा तर झालेली आहे. म्हणजे काही इन्फ्रास्ट्रक्चरचा जर विचार केला तर त्या काळात जो इन्फ्रास्ट्रक्चर होता तो इन्फ्रास्ट्रक्चर इतर जिल्ह्यांमध्ये नव्हता. इतके चांगले रोड, मी मागच्या याच्यातही या गोष्टींचा उल्लेख केला होता, इतक्या दुर्गम भागात रोड पोहोचले होते. आपल्या दुर्गम भागात आपले दवाखाने होते, शाळा होत्या. त्याच्यानंतर आपण आश्रमशाळा सुरू केल्या, त्या माध्यमातून आपण प्रयत्न केले. शासनाने प्रत्येक वेळी प्रयत्न केले होते. पण नक्षलवाद असल्यामुळे आणि नक्षलवाद हा हिंसक स्वरूपात असल्यामुळे आणि खूप मोठ्या प्रमाणात हिंसा होत असल्यामुळे प्रशासनाचा जो वर्ग ऍक्टिव्ह असायला पाहिजे. कारण शासन म्हणजे नेमकं काय, तर शासन म्हणजे फक्त पोलीस नाही, पोलीस हा सुरक्षेचा पार्ट आहे. खरा चेहरा प्रशासन आहे. कारण प्रशासनाच्या विविध विभाग जे आहेत, म्हणजे कृषी विभाग असेल, राजस्व विभाग असेल किंवा इतर जे अलग दुसरे विभाग आहे, ज्याच्यातून सामान्य माणसाला त्याच्यासाठी सरकारने तयार केलेल्या योजनांचा लाभ मिळतो, ज्यांच्यापासून त्या प्रशासनाला ऍक्टिव्ह होण्याची गरज असते. तो प्रशासन ऍक्टिव्ह होऊ शकत नव्हता. कुठेतरी हिंसा असल्यामुळे तो भीतीपोटी ऍक्टिव्ह होत नव्हता किंवा तो तिथपर्यंत जात नव्हता. ही अपेक्षा करणे की दुर्गम भागातून आदिवासी लोक मुख्यालयापर्यंत येतील, तहसील मुख्यालयात येतील किंवा जिल्हा मुख्यालयात येतील, आपली योजना जी आहे ती योजना समजून घेतील, योजनांचा फायदा घेतील,
तर डॉक्युमेंट कुठे आहेत? ग्रामीण भागात किंवा सुदूर भागात राहणारा जो आदिवासी होता त्याच्याकडे डॉक्युमेंट नव्हते. डॉक्युमेंट तयार करायसाठी त्याला पुन्हा मुख्यालयात यावं लागेल. तो शिकलाच नाही, त्याला योजना माहीतच नाही, तो तिथे येऊन कसं टॅकल करेल? आणि आजही आपल्याला माहिती आहे, शहरामध्ये आपण वावरताना बघतो, एखाद्या शासकीय कार्यालयामध्ये गेल्यानंतर लोकांची कामं किती लवकर होतात आणि कशा पद्धतीने होतात हे आपल्याला सर्व माहिती आहे. तर सिस्टमचा तो लूफॉल आहे आणि तो लूफॉल त्यावेळी त्या आदिवासींना जर दिसला असता तर कदाचित त्यांना नक्षलवाद्यांवर जास्त विश्वास झाला असता. आणि म्हणून मग ही ग्रामभेट किंवा जनजागरण केल्यामुळे काय झालं की प्रशासन डायरेक्ट त्यांच्या दारात गेलं. प्रशासनाने डायरेक्ट त्यांच्या दारात जाऊन त्यांच्या त्या योजना समजून घेतल्या. आता कलेक्टर तिथेच आहे, सीओ तिथेच आहे. एखादा आदिवासी आला, त्याला एखाद्या डॉक्युमेंटची गरज आहे, त्यांनी म्हटलं की बाबा याला सर गायी पाहिजे, हो योजना आहे गायीची, पण या योजनेसाठी हे डॉक्युमेंट पाहिजेत, हे डॉक्युमेंट पाहिजे, तर मग कोणते दस्तावेज पाहिजेत? अमुक अमुक दस्तावेज पाहिजे. कोणत्या विभागातून? या विभागातून. तो विभाग तिथेच बसला आहे ना, मग तो तिथल्या तिथेच देत होता. नाही साहेब, मग सीओ साहेबांची परमिशन घ्यावी लागेल. सीओ साहेब तिथेच आहेत. नाही साहेब, कलेक्टर साहेबांची परमिशन घ्यावी लागेल. कलेक्टर साहेब तिथेच आहेत. तात्काळ त्याच ठिकाणी कलेक्टर परमिशन द्यायची, त्याच ठिकाणी सीओ परमिशन द्यायची, त्याच ठिकाणी तो अधिकारी परमिशन द्यायचा आणि संध्याकाळपर्यंत त्याला योजनेचा लाभ मिळायचा. ज्यावेळी शासन इतकं ऍक्टिव्ह होऊ शकतं की एका दिवसात दस्तावेज तयारी होतात, एकाच दिवसात त्याला योजनांचा लाभही मिळतो, तेव्हा त्या आदिवासीमध्ये ती भावना निर्माण झाली आणि मग तो त्याचा फायदा घ्यायला लागला. शासकीय योजनांचा फायदा मिळाल्याच्या नंतरच्या काळात जर आपण विचार केला तर खऱ्या अर्थानं आदिवासींचा विकास झालेला आहे. आणि गावांमध्ये जर तुम्ही जाल तर आता तो आदिवासींचा जो जुना चित्र होता तो चित्र बदललेला. म्हणजे मी त्या काळातले आदिवासी बघितलेले आहेत दुर्गम भागातले. तर दुर्गम भागामध्ये असे आदिवासी होते की जे पाड्यावर राहायचे, एक दोन घरांमध्ये तिथे राहायचे, लहान लहान झोपड्या त्यांच्या होत्या आणि त्यांना काहीही कळत नव्हतं, असेही आदिवासी होते. आजच्या काळात आदिवासींना शासकीय योजनांबद्दल माहिती आहे, ते शासकीय योजनांबद्दल बोलतात, शासकीय योजनांचे लाभ मागतात आणि अनेक मुलांनी त्याचा फायदा घेतलेला आहे, अनेक युवकांनी फायदा घेतलेला आहे. शासकीय योजनातून कृषी विकास झालेला आहे. शासकीय योजनामधून अनेकांनी आपला जो शैक्षणिक विकास आहे तो केलेला आहे. विकास बऱ्यापैकी पोहोचला आहे असं मी म्हणेन, पण तो पूर्णपणे पोहोचला असं म्हणणार नाही. अजूनही खूप काही करणं तिथं शिल्लक आहे. अच्छा सर, मला सांगा की नक्षलविरोधी अभियानामागील सरकारची मुख्य भूमिका काय आणि याकडे आपण कसे बघतो? त्या काळातील शासनाने गडचिरोलीमध्ये नक्षलविरोधी अभियान जेव्हा राबवले, तो अभियान राबवण्यामागचं त्यांची जी भूमिका होती ती महत्वाची भूमिका हीच होती की त्या भागामध्ये राहणारा जो व्यक्ती आहे, त्या भागात राहणारा जो नागरिक आहे, नागरिक म्हणून त्याच्यासाठी ज्या काही योजना शासनाने तयार केलेल्या आहेत, संविधानाने त्याला जे अधिकार दिलेले आहेत, ते अधिकार त्याला निर्बाधपणे वापरता आले पाहिजे. तो सन्मानाने जगला पाहिजे, सन्मानाने त्याने तिथे अधिकारांचा वापर केला पाहिजे, जे त्याला करता येत नव्हतं. हिंसेच्या वातावरणात किंवा दहशतीच्या वातावरणात कोणाचाही विकास होऊ शकत नाही, हे सत्य आहे. हे सत्य सुद्धा प्रशासनाने, शासनाने हेरलं होतं. शासनाची भूमिका अभियानामागची तीच होती. गडचिरोली हा छत्तीसगड आणि मध्य प्रदेश यांच्या म्हणजे तिघांच्या सीमेवर असलेला आहे आणि खूप डेन्स फॉरेस्ट आहे. त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात लोह खनिज साठवलेलं आहे. त्या याच्यामध्ये एक काळ होता जेव्हा टाटांनी तिथे सर्वे केलं आणि त्यांनी टाटानगर जे नंतर वसलं ते तिथे गडचिरोलीला होणार होतं, पण ते झालं नाही. नंतरच्या काळात शासनाची ही योजना होती की गडचिरोलीमध्ये आपण असं काहीतरी करावं की हिंसा, दहशतीचं वातावरण कमी होईल आणि प्रकर्षाने त्याच ठिकाणी त्यांच्याच लोहखनिज किंवा जे काही तिथे उपलब्ध आहे त्या साधनांवर रोजगार उपलब्ध व्हावा. दोन्ही गोष्टींसाठी त्यांनी आपलं अभियान राबवलं आणि अभियानाला बळ दिलं. या अभियानात अजून एक चांगली गोष्ट जी झाली ती पोलिसांच्या दृष्टिकोनातून ग्रे हाऊंड नावाचा एक अँटी नक्सल फोर्स आहे. त्या फोर्सच्या धर्तीवर गडचिरोली पोलिसांनी स्वतःचा एक C60 नावाचा फोर्स तयार केला. त्यावेळी तो वैध नव्हता, त्यावेळी काही शासनाने त्याला परमिशन दिली नव्हती, पण नंतरच्या काळात हळूहळू त्या फोर्समुळे खूप काही घडलं आणि आज जो काही नक्षलवाद संपुष्टात आला असं आपण म्हणतोय, C60 ला त्याचं क्रेडिट जातं. त्याही वेळी एका मोठ्या अधिकाऱ्यांच्या डोक्यातून, सुपीक डोक्यातून ती कल्पना जन्मास आली आणि C60 हळूहळू एक चांगली फोर्स म्हणून, कमांडो फोर्स म्हणून उदयास आली आणि आज जे काही आपण नक्षलवाद्यांचा खात्मा झालेला बघतोय त्याच्यात त्यांचा खूप मोठा रोल आहे असं मला वाटतं.
अच्छा सर, मला सांगा की सरकारच्या योजनेला तेथील नागरिकांचा प्रतिसाद कसा मिळाला? त्यांचं सहकार्य लाभलं का त्यांना? सुरुवातीला नाही लाभलं. याचं कारण असं होतं की शासकीय योजना काय आहे हे त्यांना माहीत नव्हत्या. त्याच्यानंतर शासनाने सुद्धा असा प्रयत्न सुरुवातीच्या काळात कधी केलेला नाही की नक्षलग्रस्त भागामध्ये ज्या ठिकाणी हिंसा होते आहे किंवा नक्षलवादी खूप जास्त ऍक्टिव्ह आहेत त्या ठिकाणी आपल्या प्रशासनाला पाठवून प्रशासनाचा खरा चेहरा लोकांना दाखवणे असा प्रकार कधी घडला नाही. ही अपेक्षा केली जात होती की त्या दुर्गम भागातून आदिवासी मुख्यालयापर्यंत येतील, मुख्यालयामध्ये येऊन योजना समजून घेतील, लाभ घेतील आणि शासनाला म्हणतील की आम्हाला हे कामं करून द्या. आणि ते शक्य नव्हतं, कारण आदिवासी हा आपल्या जंगलामध्ये आणि आपल्या त्या राहणीमानात खुश होता. त्याला कशाचीही गरज नव्हती, शासनाच्या योजनांचीही गरज नव्हती. पण नक्षलवादी जेव्हा तिथे आले, नक्षलवाद्यांनी शिरकाव केलं, त्याच्यानंतर नक्षलवाद्यांनी त्यांचं ब्रेन वॉश करायला सुरुवात केली. त्यांना हे पटवून देण्याचा प्रयत्न केला की तुम्ही जिथे आहात ते चांगल्या ठिकाणी आहात, पण शासन जे आहे किंवा प्रशासन जे आहे ते तुमचं हे सर्व स्वातंत्र्य हिराव पाहत आहे. तुम्हाला इथून दूर करायचा त्याचा प्रयत्न आहे. जंगल हिरावणार आहे, तुमची जमीन हिरावणार आहे, तुमचे अधिकार हिरावणार आहे. त्याच्यामुळे त्यांच्या डोक्यात ते सर्व होतं, शासनाच्या विरोधात ते सर्व होतं. आता त्यांच्या डोक्यात असलेल्या शासनाची इमेज पुसायचं जे काम होतं ते प्रशासनाला किंवा शासनाला करायचं होतं. शासन इतकं ऍक्टिव्ह त्यावेळी नव्हतं. त्यांनी फक्त योजना दिल्या आणि अपेक्षा केली की सर्व व्हावं म्हणून. प्रशासन ऍक्टिव्ह नव्हतं, कारण प्रशासनाला भीती वाटायची. प्रशासनामधला प्रत्येक संघ तो भीती वाटायची जेव्हा की योजना त्यांना राबवायची होती. ते गावागावात जात नव्हते, योजना राबवत नव्हते. पण ऍक्टिव्ह फक्त होते पोलीस. पोलिसांच्या खांद्यावर जबाबदारी होती नक्षलवाद्यांना संपवणे किंवा नक्षलवाद्यांच्या विरोधात सुरक्षित वातावरण निर्माण करणे. पोलिसांचे हे काम नव्हतं. योजना पोहोचवणे हा पोलिसांचं काम तेव्हाही नव्हतं, आताही नाहीये. पण पोलिसांना असं जाणवलं की सरते शेवटी नक्षलवाद्यांचं टार्गेट कोण आहे? पोलीस आहेत. गावकऱ्यांचे टार्गेट कोण आहेत? पोलीस आहेत. गावागावात जावं कोणाला लागतं? पोलिसांना जावं लागतं. मग पोलिसांनी असा विचार केला की जर सर्व आम्ही आहोत, गावकऱ्यांच्या नजरेत शासन आम्ही आहोत, प्रशासन आम्ही आहोत, तर मग आम्ही आज एकदा प्रयत्नच करून बघतो ना. आम्ही त्यांचं ब्रेन वॉश आम्ही करून बघतो. मग त्यांनी ब्रेन वॉश करायला सुरुवात केली, त्यांनी पटवून द्यायला सुरुवात केली. आणि इतकं सहज शक्य नव्हतं, कारण एखाद्या वेळी तुमच्या डोक्यांमध्ये म्हणजे तुम्ही कधी बघितलं नाही एखादी गोष्ट आणि कोणी सांगत असेल तो असा वाईट आहे, असा वाईट आहे, असा वाईट आहे, तर त्याची इमेज जी वाईट तयार झालेली असते ती इमेज इतक्या लवकर पुसली जाऊ शकत नाही. त्याला एक काळ लागतो. आणि तो काळ हळूहळू जसा जसा जात झाला आणि पोलीस ऍक्टिव्ह होत गेले, प्रो ऍक्टिव्ह होत गेले आणि गावागावात जात गेले, लोकांमध्ये बसायला लागले, त्यांच्या समस्या समजायला लागले. आणि त्या समस्या मुख्यालयात पोहोचवल्यानंतर त्या समस्या जेव्हा कालांतराने मिटायच्या, त्याचा फायदा होताना बघून लोकांना विश्वास व्हायला लागला. लोकांना वाटलं की पोलीस दादा को कोई बात अगर बताते हैं तो समस्या मिटतीये. नक्षलवाद्यांना एखादी गोष्ट सांगितली की नक्षलवादी मग मदत करतात, पण पोलिसांना सांगितले की पोलिसही मदत करतात. नक्षलवादी एकाला मारून मदत करतात, पोलिसांनी तर कोणाला मारलं नाही पण मदत झाली. मग त्यांना असं वाटलं की चांगल्या वातावरणात, शांततेच्या वातावरणात आपले कामं जर होणार असतील मग नक्षलवाद्यांपेक्षा पोलीस बरे. मग पोलीस बरे म्हणजे कोण बरे? तर प्रशासन बरा. प्रशासन बरा म्हणजे कोण? तर शासन बरं. मग शासन बरा म्हणजे संविधानावर विश्वास यायला लागला ना हळूहळू. अशा प्रकारे त्यांचा विश्वास वाढला. विश्वास वाढल्यानंतर ग्रामीण भागातले जे लोक होते आदिवासी, त्यांनी हळूहळू पोलिसांना, शासनाला, प्रशासनाला साथ द्यायला सुरुवात केली. आणि मग अशा प्रकारे साथ देता देता आज खूप मोठ्या प्रमाणात त्यांना साथ आहे. पोलिसांना खूप चांगली साथ मिळते आहे, प्रशासनाला खूप चांगली साथ मिळते आहे. असं चित्र त्या ठिकाणी आहे. अच्छा सर, खरं तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे पोलिसांनी धाडस दाखवलं आणि आपण म्हणतो की लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. सर, मला सांगा की या उपाययोजना राबवण्यासाठी कोणते उपाय अजून आपण राबवले पाहिजे असं आपल्याला वाटतं, म्हणजे प्रभावीपणे या योजना राबवण्यासाठी? मगाशी आपण जी चर्चा केली की ग्राम भेट आणि त्यानंतर जनजागरण. पण ग्रामभेट आणि जनजागरण हा पाया होता. त्याच्यानंतर अजूनही अपडेटेड शस्त्र पोलिसांना मिळालं. त्याच्यात उल्लेख अंकित गोयल यांचा मी करेल. अंकित गोयल जेव्हा पोलीस अधीक्षक होते गडचिरोलीचे, त्यांनी एक नवीन योजना पुन्हा आणली आणि ती याच्यापेक्षा अपडेटेड योजना होती. ती होती दादा लोरा योजना. दादा लोरा म्हणजे पोलीस दादा, लोरा खिडकी म्हणजे सिंगल विंडो.
एक सिंगल विंडो हा. ज्याच्या माध्यमातून तुम्हाला शासकीय योजनांचा लाभ मिळेल, शासकीय योजना तुम्हाला माहिती होतील आणि आता त्याला त्यांनी रोजगार सुद्धा जोडलं अच्छा. आणि प्रशिक्षणही जोडलं किंवा तुम्हाला ITIचं प्रशिक्षण असेल किंवा कोणत्या गोष्टीचं प्रशिक्षण असेल. महाराष्ट्र सोबतच आपल्याला सोबत लागलेलं जे राज्य आहे आंध्र प्रदेश आहे किंवा इकडे छत्तीसगडमध्ये काही फॅक्टरीज झालेल्या आहेत, मध्य प्रदेशमध्ये झालेल्या आहेत. तर या ठिकाणी अनेक कंपन्यांना रोजगाराची गरज आहे, लोकांची गरज आहे. तर त्यांना काय गरज आहे ते समजून घेतलं पोलिसांनी. त्यासाठी कसे युवक तुम्हाला पाहिजे, काय प्रशिक्षक असलेले लोक पाहिजे, ते प्रशिक्षण त्यांनी गडचिरोलीच्या त्या युवकांना दिलं. कोणाला कसल्या प्रकारचं प्रशिक्षण पाहिजे ते मागवून घेतलं, मागणी मागितली, त्याच्यानंतर ते प्रशिक्षण दिलं, त्यांना तयार केलं आणि त्याच्यानंतर आपल्या या सिंगल विंडोच्या माध्यमातून त्यांना त्या त्या ठिकाणी रोजगारी मिळवून दिला. म्हणजे काहीही न कमवणारा आदिवासींचा मुलगा 20,000 कमवायला लागला, 25,000 कमवायला लागला, कुठे सिक्युरिटी गार्ड म्हणून लागला, कुठे एखाद्या चांगल्या नोकरीवर लागला. आणि जेव्हा तुमच्या हातात रोजगार यायला लागलं या योजनेच्या नंतर, तुमच्याकडे सर्व डॉक्युमेंट्स तयार झाले, त्याचा फायदा व्हायला लागला. जेव्हा तुमच्या परिवारातला एखादा व्यक्ती कमवता झाला, त्याचा फायदा त्या आदिवासी परिवारामध्ये त्यांच्या आर्थिक विकासात झाला. आणि आर्थिक विकास जेव्हा व्हायला लागतो ना, तेव्हा दहशतीचं वातावरण ऑटोमॅटिक कमी व्हायला लागतं. लोक दहशतीला सपोर्ट करणं बंद करतात, घाबरणं बंद करतात. भीती ही तिथपर्यंतच असते जिथपर्यंत आपल्यात ही एक हिंमत नसते. हिंमत दोन प्रकारची असते. एक हिंमत ती आपण दहशतीला डायरेक्टली विरोध करतो, ती हिंमत असतेच. पण दुसरी हिंमत असते आर्थिक बळ. ज्या व्यक्तीकडे आर्थिक बळ असेल, तो कमकुवत नसेल आर्थिक दृष्ट्या, तर त्याच्यात एक वेगळीच ताकद असते. तो लढण्याचा प्रयत्न करत असतो. आणि ती ताकद दादालोरा योजनेच्या माध्यमातून आदिवासींना मिळाली आणि त्याचा फायदा या काळात झाला. आणि म्हणूनच त्या योजनेला आणि अंकित गोयल यांना नंतर पुरस्काराने सन्मानित सुद्धा करण्यात आलं 2021 मध्ये. ही एक चांगली योजना नंतरच्या काळात झाली. आता या 3 योजनांच्या नंतर सुद्धा काही करता येऊ शकतं का? तर मला असं वाटतं की आता खऱ्या अर्थानं म्हणजे जे करायचं होतं ते सर्व झालेलं आहे. प्लॅटफॉर्म खूप चांगलं तयार झालेलं आहे गडचिरोलीमध्ये. आणि गडचिरोलीत जो बेस बनवायचा होता तो बेस पोलिसांनी तयार केलेला आहे, प्रशासनाने केलेला आहे. आता प्रशासनाने खऱ्या अर्थाने दुर्गम भागात स्वतःचं प्रेझेन्स रेग्युलरली दाखवायची गरज आहे. म्हणजे जर मी जे त्या दिवशी म्हटलं ते पुन्हा मी रिपीट करेन की तुम्हाला दुर्गम भागात तुम्ही पोलीस ठाणे बनवली, पोलीस ठाण्यामध्ये पूर्ण फोर्स तुमची अवेलेबल आहे. मग तुमच्या दवाखान्यांमध्ये पूर्ण फोर्स काय अवेलेबल नाहीये, तुमच्या शाळांमध्ये पूर्ण फोर्स काय अवेलेबल नाहीये. म्हणजे तिथे शिक्षक पूर्ण असलेच पाहिजे. विद्यार्थी येतील तेव्हा येतील, पण शिक्षक हे पूर्ण असले पाहिजे. कृषी विभाग जर ग्रामीण भागात असेल तर त्या ठिकाणी तुमची पूर्ण नियुक्ती का नाहीये. आश्रमशाळा आहे तर त्या ठिकाणी पूर्ण नियुक्ती का नाहीये. म्हणजे तुम्हाला प्रशासनाचं प्रेझेन्स त्या ठिकाणी दाखवावं लागेल. मंडल अधिकारी कार्यालय असेल किंवा तहसील अधिकारी कार्यालय असेल, जे काही कार्यालय तुम्ही तयार केलेले आहे शासनाचा चेहरा म्हणून, आता शासनाचा तो चेहरा तुम्हाला दाखवावा लागेल की पोलीस हा आमचा एक चेहरा आहे, तो सुरक्षेसाठी आहे. त्यांनी जे करायचं होतं ते केलेलं आहे. पण आता प्रशासन म्हणून जे काही शासनाने आम्हाला दिलेली जबाबदारी आहे ती आता आम्ही पार पाडणार आहोत हे दाखवायसाठी तुम्हाला तिथपर्यंत पोहोचावं लागेल. दुसरीकडे जे लोकप्रतिनिधी निवडून येतात, ते आमदार असतील, ते जिल्हा परिषदेचे पदाधिकारी असतील किंवा ते ग्रामपंचायतीचे पदाधिकारी असतील, यांनाही त्यांच्या जबाबदाऱ्या आता स्वीकाराव्या लागतील. तुम्ही फक्त आणि फक्त पोलिसांच्या भरोशावर जर सर्व करणार असाल तर ते शक्य होणार नाही आणि ते खूप काळ टिकणार नाही. पोलिसाला शासनाचा चेहरा बनवून तुम्ही समोर प्रेझेंट करू शकत नाही खूप काळापर्यंत. ते झालं गडचिरोलीमध्ये सक्सेसफुल झालं तेथपर्यंत ठीक आहे. पण खरा चेहरा शासनाचा प्रशासन आहे आणि प्रशासनाने तो चेहरा आदिवासींना नेहमी दाखवत राहायला पाहिजे. आपलं प्रेझेन्स गावागावात निर्माण केलं पाहिजे. शासकीय योजना या नियमितपणे लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. आता हे सर्व जर केलं तर मला नाही वाटत की दुसऱ्यांदा पुन्हा नक्षलवाद किंवा नक्षलवादासारखी कोणती मोठी संघटना असेल किंवा कोणती दहशतवादी संघटना असेल ती तिथे फोपावेल किंवा तिथे पाय जरी ठेवण्याचा प्रयत्न करेल. पण त्यासाठी प्रशासनाला ऍक्टिव्ह होण्याचा आता हा काळ आहे असं मला वाटतं. सर मला सांगा की गडचिरोली पोलिसांचं आतापर्यंतचं सर्वात मोठं हत्यार काय राहिलं आहे? सर्वात मोठं हत्यार त्यांचं जनजागरण मेळावे होतं आणि जनजागरण मेळाव्याचं अपडेटेड रूप म्हणजे सर्वात मोठं हत्यार आता दादालोरा ही योजना त्यांची. या दोन्ही योजनांच्या माध्यमातून शासन
ग्रामीण भागापर्यंत पोहोचलं. मी असं म्हणेल की आदिवासीच्या दारापर्यंत पोहोचलं. म्हणजे ज्या आदिवासीच्या दारावर कालपर्यंत फक्त नक्षलवादी पोहोचायचे त्या ठिकाणी शासनाची योजना पोहोचली, शासनाचा माणूस म्हणून अधिकारी होता तो पोहोचला आणि मोठा अधिकारी पोहोचला. म्हणजे तुमच्या माझ्यासाठी जर जिल्हाधिकारी आपल्या भागात आले तर आपल्याला आनंद होतो. जिल्हाधिकारी आले. आता तुम्ही विचार करा की एक दुर्गम भाग 250 किलोमीटर 300 किलोमीटर दूर आहे, असा एक गाव आहे ज्या गावामध्ये पोहोचण्यासाठी रोड नाही. त्या गावामध्ये कधी कोणी पोहोचलेच नाही. पोलीस पोहोचतात कारण पोलीस पैदल जातात, त्यांना पेट्रोलिंग करत जावं लागते म्हणून पोलीस पोहोचत होते, हत्यारं घेऊन जायचे. पण तुम्ही ही कल्पना करू शकता का त्या काळामध्ये डेन्स फॉरेस्ट आहे, डेन्स फॉरेस्टमध्ये जिल्हा परिषदेचा जो सीओ आहे तो IAS अधिकारी किंवा जिल्हाधिकारी IAS अधिकारी तो पायी चालतो या पोलिसांबरोबर आणि त्या दुर्गम भागात जातो. 15-15, 16-16, 20-20 किलोमीटर पायी चालतो आणि गावात जातो. हे जेव्हा चित्र निर्माण होतं ना तेव्हा विश्वास निर्माण होतो. तेव्हा वाटतं की इतका मोठा अधिकारी माझ्या दारात आलेला आहे, माझ्यासोबत बोलतोय. नक्षलवाद्यांची काय कुवत आहे, म्हणजे नक्षलवादी कोण आहे, हा नक्षलवादी त्याची किती किती ऐपत आहे. कलेक्टर आणि त्यावेळी ते सांगायचे जेव्हा जनजागरण मेळावे व्हायचे आणि पोलीस अधिकारी जेव्हा बोलायचे, अधीक्षक वगैरे बोलायचे, तेव्हा ते सांगायचे पता है ये कौन है, जिलाधिकारी है, ये IAS अधिकारी है, सबसे बड़ी जो एग्जाम होती है ना वो पास हुए वाले लोग हैं, ये बहुत होशियार लोग हैं, ये आपसे मिलने आए हैं, आप हमको मत बताओ इनको बताओ, ये सब कुछ करते. यांच्या एका सिग्नेचरने तुम्हाला सर्व मिळतं. त्यांना असं वाटायचं की म्हणजे इतका मोठा अधिकारी मला भेटायला आला. ते जे चित्र होतं ना ते चित्र नेहमीच तसंच राहायला पाहिजे. मला असं वाटतं की आजही गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी, गडचिरोलीच्या मोठ्या अधिकाऱ्यांनी दुर्गम भागात जायला पाहिजे, दुर्गम भागात आपली योजना राबवण्यासाठी अशी मेळावे घ्यायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक वेळी आपण पोलिसांचीच भूमिका घेऊन नाही चालणार. म्हणजे असा एक काळ होता ज्या काळामध्ये पोलिसांनी लाईन जायची तरी पोलीस ती लाईन दुरुस्त करायची. तुमची बोरवेल बंद व्हायची तर पोलिसांनी ती बोरवेल दुरुस्त केलेली आहे. रोड बंद झाले म्हणून रोड सुरू करण्याचं काम पोलिसांनी केलेलं आहे. पूल तुटले तर पुलं बनवण्याचे काम पोलिसांनी केलेले आहेत. म्हणजे ते इंजिनियरही झाले, ते लाईनमॅनही झाले, त्यांनी जे करायचं ते खूप केलं. आणि गडचिरोली पोलिसांचं म्हणून मी म्हटलं की हे सोशल रूप आहे. गडचिरोली पोलिसांचं सोशल रूप 1980च्या पूर्वी कदाचित त्या आदिवासींनी किंवा त्या जिल्ह्याच्या लोकांनी कधी बघितलं नव्हतं. नक्षलवाद आल्याचा एक फायदा जर त्या जिल्ह्याच्या लोकांना किंवा आम्हा सर्वांना झाला असेल तर तो हा झालेला आहे की पोलिसांचा एक सोशल रूप सुद्धा असतो. हे पहिल्यांदा लोकांना कळलं. एक पोलीस अधिकारी जो वर्दीमध्ये आहे तो वर्दीतला अधिकारी इतका सोशल असू शकतो ते गडचिरोलीनं दाखवून दिलं. आणि मला असं वाटतं की फक्त पोलिसांनीच नाही तर प्रशासनातल्या प्रत्येक अधिकाऱ्याने, प्रत्येक कर्मचाऱ्याने इतकं सोशल होण्याची गरज आहे. तेव्हा लोककल्याणकारी योजना ज्या शासन राबवत आहे त्या योजना लोकांपर्यंत पोहोचतील. आणि लोकांपर्यंत जर योजना पोहोचल्या ना तर तो जो तळागाळातला माणूस आहे तो कधीही प्रशासनाच्या विरुद्ध, सिस्टमच्या विरुद्ध जाणार नाही आणि कोणीही त्याला बरगळू शकत नाही असं मला वाटतं. अगदी बरोबर सर. सर जसं तुम्ही सांगितलं, कारण ग्रामीण भागातील गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी लोक ते प्रेमाची भुकेलेले, शब्दांची भुकेलेली आहेत आणि ती साधी भोळी बाबडी लोक आहेत. आपण जर म्हटलं तर शब्द ही जादूगर असतात ज्यानं माणसं जोडली जातात आणि प्रशासनाने त्यांना आपल्याशी जोडून घेतलेलं आहे. सर मला सांगा की नक्षलवाद्यांपेक्षा सिस्टीमचे लोक बरे आहेत असा विश्वास तेथील नागरिकांमध्ये कसं निर्माण झालं? खरं तर पोलिसांचा विश्वास कसं ते जिंकता आलं? सिस्टम म्हणजे सिस्टम हा शब्द पहिल्यांदा त्यांनी जेव्हा ऐकला तो नक्षलवाद्यांकडून ऐकला. ही एक सिस्टम आहे आणि एक सिस्टम आहे. तो सिस्टम जो आहे तो तुमच्या विरोधात आहे. कारण आदिवासी समाज हा जल, जंगल, जमीन ही आमची आहे असं मानणारा समाज आहे. जंगलात राहतात, जंगलातच वावरतात आणि जंगलातच खुश आहेत. जंगल त्यांना जे काही देतं त्याच्यात ते खुश आहेत. त्यांना दुसऱ्या कुणाचीही बाहेरून मदतीची गरज नाही. बाहेरच्या जगाशी त्यांचा काही संपर्कही नव्हता आणि तो त्यांना नकोसही वाटायचा कारण ते खुश होते स्वतःमध्ये. नक्षलवादी जेव्हा तिथे जायला लागले, नक्षलवाद्यांनी त्यांना हे पटवून देण्याचा प्रयत्न केला की एक सिस्टम आहे ज्याच्यात शासन, प्रशासन, पोलीस हे सर्व आहेत आणि हे लोक कारखानदार, जमीनदार यांच्यासोबत मिळून तुमचं जल, जंगल, जमीन याच्यावर जे तुमचे आधिपत्य आहे, जे अधिकार आहे हे हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे सिस्टमची एक पहिल्यांदा जी ओळख झाली आदिवासींना
ती नक्षलवाद्यांनी करवून दिली आणि ती चुकीची करवून दिली. असं एक चित्र निर्माण झालं की काहीतरी एक राक्षसी लोक आहेत की जे हातात हत्यार घेऊन असतात, त्यांच्यासोबत रक्षक असतात आणि ते आमच्याकडून सर्व आमचं पाणी हिरावणार आहेत, आमची नदी हिरावणार आहेत, आमचं जंगल हिरावणार आहेत आणि आम्ही जिथे राहतो खुश आहोत ते सर्व हिरावणार आहेत. अशी एक सिस्टमची ओळख नक्षलवाद्यांनी त्यांना करून दिली. त्यात ते नक्षलवादी सक्सेसफुल झाले. गाववाले घाबरायचे. जेव्हा सिस्टमचे लोक गावामध्ये जायचे, प्रशासनाचे लोक गावामध्ये जायचे, तेव्हा लोक त्यांना येऊन भेटत नव्हते, त्यांना आपल्या व्यथा सांगत नव्हते, त्यांच्याशी बोलत नव्हते. सुरुवातीचा असा काळ होता, कारण सिस्टम म्हणजे राक्षसी प्रवृत्तीचे लोक अशी इमेज झाली होती आणि दुसरीकडे नक्षलवादी म्हणजे रॉबिनहूड ही भूमिका निर्माण झालेली होती. पण जसजसं तुम्ही ग्रामभेटच्या माध्यमातून लोकांना जोडलं, जनजागरण मेळाव्यांच्या माध्यमातून जोडलं, त्याच्यानंतर दादा लोरा योजनेच्या माध्यमातून लोकांना जोडलं, प्रशासन लोकांपर्यंत पोहोचला, योजना पोहोचली, प्रशासनाचा खरा चेहरा कळला आणि सिस्टम काय असतं, सिस्टम कसं काम करतं हे जसं आदिवासींना कळलं आणि जी चुकीची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली होती नक्षलवाद्यांनी जी केली होती ते त्यांना कळलं की नक्षलवादी जे सांगतात तसा हा सिस्टम नाहीये, हा सिस्टम चांगला आहे. हा लूफॉल्स आहेत, त्यात लूफॉल्स आहेत आणि अधिकारी मानायचे. म्हणजे जनजागरणमध्ये तर असं झालेलं आहे की कित्येकदा जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं की आम्ही मानतो आमच्या चुका झाल्या आहेत, पोलीस अधीक्षकांनी म्हटलं आम्ही मानतो आमच्या चुका झाल्या आहेत, म्हणजे आमच्या चुका झाल्या हे स्वीकारलं. आदिवासींनी त्यावेळी हा विचार करायला सुरुवात केली. एवढे मोठे अधिकारी म्हणतात की चुका झाल्या आणि स्वीकारतात. नक्षलवाद्यांनी कधी आपली चूक स्वीकारली नाही. नक्षलवाद्यांनी जेव्हा जेव्हा हिंसक कारवाया केल्या, अकारण काही आदिवासींना मारलं, त्याच्यानंतर कधीही नक्षलवाद्यांनी असं म्हटलं नाही की हा गलती हो गई माफ करो, असं कधीच म्हटलं नाही. त्यांनी आपली ती कारवाई योग्य कशी आहे हे ठसवून देण्याचा प्रयत्न केला. मग हळूहळू हा जो भेद आहे दोघांमधला, सिस्टम आणि नक्षलवादी, हा लोकांना कळायला लागला. कारण इकडे हे ऍक्टिव्ह व्हायला लागला, सिस्टम ऍक्टिव्ह व्हायला लागलं आणि नक्षलवादी हळूहळू गावांमध्ये जो त्यांचं नियंत्रण होतं ते नियंत्रण कमी व्हायला लागलं. कारण सिस्टम जेव्हा गावापर्यंत पोहोचायला लागलं, नक्षलवादी हळूहळू दुरावल्या गेले आणि जेव्हा हे दुरावल्या गेले, यांचं इफेक्ट कमी व्हायला लागला आणि यांचा इफेक्ट वाढायला लागला. त्याच्यामुळे लोकांमध्ये ते विश्वास निर्माण व्हायला लागला आणि ते निर्माण करण्यासाठी तशी परिस्थिती या लोकांनी निर्माण केली, प्रशासनाने निर्माण केली. म्हणून तो विश्वास जसजसं वाढत गेला, त्याच्यामुळे नक्षलवाद हळूहळू कमी व्हायला लागला. म्हणजे त्यांना जो रिस्पॉन्स मिळायचा आदिवासींकडून तो कमी व्हायला लागला आणि त्यांचा सिस्टमवर विश्वास वाढला. सिस्टम चांगलं आहे, माझ्यासाठी आहे हे त्यांना ज्या दिवशी कळायला लागलं, तेव्हापासून हळूहळू हळूहळू विश्वास हा वृद्धिंगत होत गेला आणि आज मला असं वाटतं की गडचिरोलीमध्ये सिस्टमवर बऱ्यापैकी विश्वास आहे. छोट्याफार ज्या काही गोष्टी आहेत त्या थोड्या जर दूर केल्या तर हा विश्वास वाढू शकतो आणि जर हा विश्वास वाढला तर त्या ठिकाणी नक्षलवादासारखी पुन्हा कोणती हिंसक संघटना पाय रोवणार नाही असा मला ठाम विश्वास आहे. अच्छा सर, खरं तर तुम्ही आमच्या प्रेक्षकांना नक्षलविरोधी अभियानाबद्दल खूप सुंदर अशी माहिती दिलीत आणि आपण विशेष मुलाखत या कार्यक्रमात आलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद. तुम्ही माझे विचार जाणून घेतले त्याबद्दल धन्यवाद. आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात पुढील सत्रात. तोवर बघत राहा शंखनाद आवाज सत्याचा. नमस्कार. गहनों से ऐसे सजे सजाए, सबसे आकर्षक मुझे बनाए, रेणुका ज्वेलर्स के गहने ऐसे सबके दिलों को जीत जाए. रेणुका ज्वेलर्स, रेणुका ज्वेलर्स. रेणुका ज्वेलर्स 1998 से गोल्ड और डायमंड ज्वेलरी के लिए सबसे विश्वसनीय नाम. अमन इंपीरियल नियर अनंत नगर बस स्टॉप.